तर आजच्या व्हिडिओमध्ये आजची मेन हायलाइट आहे ही कोथिंबीर वडी, जी सगळ्यांचीच फेवरेट आहे, जे आपलं महाराष्ट्रीयन जेवणामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते कोथिंबीर वडी। तर हीच वडी आज आपण बनवणार आहोत आणि आम्ही कशी बनवली आहे ती व्हिडिओमध्ये ते तुम्ही पहा। आणि यस, तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, मुंबईकर या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरच्या वड्या। तर आपण समोर बघत आहात, आपल्या समोर आहे कोथिंबीर। तर कोथिंबीरच्या वड्या प्रत्येकाच्या घरी बनतच असतील, तर आज मी तुम्हाला एक दाखवणार आहोत आमच्या घरी कशा बनतात ते। त्यासाठी आपण घेतलेली आहे एक कोथिंबीरची जोडी, त्याच्यानंतर घेतलेले आहे लसूण, मिरची, त्याच्यानंतर घेतलेले आहे हळद आहे आपल्याकडे 2 चमचे, त्याच्यानंतर आहे मीठ टेस्टनुसार, आणि हे आपण घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, आणि त्याच्यानंतर इथे घेतलेले आहे जिरे, हे 1 चमचा आहे, आणि त्याच्यानंतर आपण इकडे घेतलेले आहे 2 वाट्या बेसनचं पीठ। हे वॉश केलेलं आहे कोथिंबीरला। आता आपण हिला कापून घेऊया, बारीक कापून घ्यायचं आहे। कोथिंबीर आपण कोथिंबीरच्या वडीसाठी चॉप करून घ्यायची, म्हणजे कापून घ्यायची, अशी बारीक कापून घ्यायची। ओके, हा। आणि त्याच्यानंतर आपण मिरची आणि लसूण बारीक करणार आहोत, म्हणजे तो पण कापायचा का मिक्सर मध्ये आपल्याला टाकायला लागेल? मिक्सर मध्ये तो आपल्याला ऍड करायचा आहे। मी याच्यामध्ये सगळं मी माझ्या आईला लाईव्ह विचारतोय, कारण की ऑब्विसली आपल्याला जर नॉलेज नसेल तर आपण विचारलेलं बरं असतं। तर हे आपण कापून घेतलेलं आहे बारीक, ही चॉपिंग बोर्डवर आपण कापून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण लसूण, जिरे आणि मिरची हे मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत, आणि ते आपण पिठामध्ये टाकणार आहोत आणि मळून घेणार आहोत ते पीठ। ही बघा आपल्या समोर आहे पेस्ट। आपण लसूण, हिरवी मिरची ओ ठसका सुटला, लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट आहे, भरपूर स्ट्रॉंग आहे आणि भपका तुम्हाला येतो, हा भरपूर स्ट्रॉंग पेस्ट आहे। तर आपण ही मिक्सर मधून आता काढून घेणार आहे का अजून एक ह्याला हे देणार आहे? हे आता ही काढून घ्यायची आपल्याला मिक्सर मधून। आता आपला आहे माझा फेवरेट पार्ट, मिक्सिंग। तर आपण कोथिंबीर मध्ये कापलेली जी आपली कोथिंबीर आहे त्याच्यामध्ये बेसन ऍड करणार आहोत। हे आपण 2 वाट्या बेसन घेतलेलं, आणि ही आपली 1 वाटी आहे राईस फ्लावर, म्हणजे तांदळाचा पीठ। मीठ आहे स्वादानुसार, हे आहे हळद पावडर आहे, ही किती घेतले? 1 चम्मच। आणि ही आहे आपला लसूण, मिरची आणि जिऱ्याची पेस्ट, एकदम झणझणीत झालेले आहे हे आता। आणि जेव्हा हे मिक्सर मधून मी काढलं तेव्हा एवढा खतरनाक ठसका आला, म्हणजे हा झणझणीत। आम्ही फॅमिलीमध्ये सगळेजणच खातो, ज्याच्या त्याच्या हिशोबानुसार बनवू शकता आपण। आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं, मिश्रण मिक्स करायचं सगळं। त्याच्यामध्ये थोडंसं तेल ऍड करायचं, असं मळून घ्यायचं। हे बोलतात ना फूड ASMR, नाही ते कुकिंग करताना बोलतात ना, चॉपिंग असो नाहीतर काही मिक्सिंग करण्यासाठी असो, तर हे माझ्यासाठी ASMR आहे, रिलॅक्स करतं मला हे। कोणाकोणाला तसं वाटतं ते सांगा कमेंट सेक्शन मध्ये। सो गाईज प्लीज कमेंट्स सेक्शन मध्ये कमेंट्स येऊ द्या। व्ह्यूज तर येत आहेत, पण आपल्याला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट्स काही येत नाहीयेत, तर इट्स अ रिक्वेस्ट, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवू शकता, तुमचा फीडबॅक द्या,
कसे वाटतात तुम्हाला व्हिडिओज, आणि तसा व्हिडिओ करायला आम्ही प्रयत्न करू. हे आता एकदम असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे आता आपलं कोथिंबीर आणि बेसनच्या वड्या तयार झालेल्या आहेत. आपण त्याचे रोल करून घेतलेले आहेत. हे रोल आपण आपल्या भांड्यामध्ये, जे आपलं इडलीचं भांडं असतं आणि त्याच्यावरती आपण जी चाळण ठेवलेली आहे वाफवण्यासाठी, इडलीच्या भांड्यामध्ये आपण 2 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्या वाफेवरती आपण हे शिजवणार आहोत, बॉईल करून घेणार आहोत. हा आपला एक बेसिकली सिम्पल सेटअप आपण तयार केलेला आहे. तर काही वेगळं काही स्टीमर घेतलेलं नाहीये. तर हे स्टीम करून घ्यायचं आहे. कोथिंबीर, बेसन, ज्या कोथिंबीरच्या वड्या आहेत, जे रोल आपण बनवलेले आहेत, ते आपण स्टीम करून घ्यायचे. तर गॅसवरती हे फक्त आपण 10 ते 15 मिनिटं ठेवले तरी स्टीम होऊन जातात. हा असा आपला सेटअप दिसतोय. तर आता मस्तपैकी हे वाफवून घ्यायचे. तर हे पाण्यावरती वाफवून निघतात. तर 10 ते 15 मिनिटच लागणार आहे आपल्याला ह्याच्यासाठी. तर हे कव्हर करून घेतलेले आपण. तर हे आपण कव्हर करून घेतलेलं आहे. हा आपला सेटअप दिसतोय. तर पटापट बॉईल झाले, हे आपले वाफवून झाले, तर आपण ह्याचे स्लाइस करून घेणार आहोत. ह्या आपल्या कोथिंबीरच्या वड्या स्टीम झालेल्या आहेत आणि 10 ते 15 मिनिटं आपण गॅसवरती ठेवलेलं. तर एकदम असं थंड झाल्यानंतर आपल्याला हे काढायचं आहे आणि ह्याचे रोल जे दिसत आहेत ते कापून काढायचे स्लाइसेसमध्ये आणि मग ते आपल्याला फ्राय करायचे. ह्या वड्या एकदम परफेक्ट तयार झालेल्या आहेत, स्टीम झालेल्या आहेत आणि ह्या वड्या आपल्याला आता स्लाइसमध्ये कापून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मग आपण काय करणार आहोत, स्टे ट्यून ऑन द व्हिडिओ, तुम्हाला समजेलच. आता ह्या आपल्या वड्या कापून घेतलेल्या आपण त्या क्विकली फ्राय करून घ्यायच्या. तर डीप फ्राय करायला आपण ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता, आता तुम्ही बघू शकता आपल्या सुंदर वड्या तयार झालेल्या आहेत. टेस्टी दिसत आहेत, कुरकुरीत पण झालेल्या आहेत, खमंग दिसत आहेत. एक एक वडीला चांगला ग्लेज आलेला आहे, ब्राऊन झालेली आहे, मस्त खरपूस, आणि खाण्यासाठी तर वाह, टेस्ट तर भरपूर छान झालेला आहे. मी टेस्ट करून बघितलेली आहे. जर तुम्हाला ही वडी आवडली असेल तर नक्कीच ही वडी तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि तुमच्या घरच्या लोकांना खुश करा. लहान असो व मोठा असो, कोथिंबीर वडी तर सगळ्यांचीच फेवरेट आहे आणि महाराष्ट्रीयन खाद्य पद्धतीमध्ये हे तर एक ट्रेडिशन आहे. जर आपल्या जेवणात कोथिंबीर वडी नसेल तर आपलं जेवण इनकम्प्लीट असतं. तर करून बघा ही कोथिंबीर वडी तुमच्या घरी, तुमच्या रिलेटिव्हजला खायला घाला आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि हा, आई म्हणते मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा. आपल्याला सबस्क्रायबर्स गेन करायचे आहेत, लाईक्स वाढवायचे आहेत, कमेंट्स शेअर करा आणि चॅनलला रिस्पॉन्स चांगला येतोय. अँड आय वुड लाईक टू से थँक्यू फ्रॉम माय मदर्स साईड. माझ्याकडून ग्रोथ चांगली होते चॅनलची, तर अजून थोडं पुश करा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. आणि भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड कीप सपोर्टिंग अँड कीप लव्हिंग. Thank you and bye bye.